प्रीतीताई, हे शोधत होतीस ना घरभर? हे आणि आई, अगं मी तुला काल सांगितलं नाही याचं कारण मला वाटलं प्रीतीताई येऊन आपल्या सगळ्यांना सांगणार ही गोष्ट. माझ्या माघारी एवढ्या गोष्टी घडत होत्या आणि मला कळलं पण नाही. एक आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडते असं वाटायला लागलंय मला. आई प्लीज असं काही बोलू नकोस. प्रीती, मला एवढंच सांग, तू या लग्नाला तयार कशी झालीस? कालपर्यंत त्यांना फासावर लटकायची भाषा करत होतीस आणि आज त्यांच्या घरची सून व्हायला तयार झालीस. हे असं वागणं झालं का प्रीती? प्लीज शांत हो आणि माझं ऐकून घे. हे बघ, तू जे काही बोलतेस ना ते बरोबर आहे, पण आई मी सुद्धा विचार केला. आई मला असं वाटतं की मी सुद्धा अजून किती काळ असं रडत बसायला हवं नाही का? म्हणजे मी या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघायला पाहिजे म्हणून तुम्ही सगळे इतके प्रयत्न करत होता, पण काही केल्या मी ते विसरूच शकत नव्हते. मग आता जर मी स्वतःहून प्रयत्न करत असेन हे सगळं विसरायला तर माझं काय चुकलं? आई मी थकली आहे तोच विचार करून. मला या सगळ्यातून बाहेर पडायचं होतं म्हणून मी स्वराजला लग्नासाठी हो म्हणाय. बरं, ते जाऊ दे. जीवाला घोर लावून घेऊ नकोस. मला सांग, काय ठरवलंयस? बाहेर ते लोक उभेत ना, काय सांगायचं त्यांना? आई मी खूप प्रयत्न करते आहे या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायचं. सुजय आणि दादा गेल्यापासून असा एकही दिवस गेला नाही आहे तेव्हा मला रडायला नाही आले. ठरवून सुद्धा मी त्यांच्या आठवणींपासून लांब जाऊ शकत नाही. एक पाऊल पुढे गेले पुन्हा त्यांच्या आठवणींमुळे 2 पावलं पाठी खेचले जाते. आई मग तो स्वराजचा भाऊ येऊन गेला आणि मग मी स्वराजबद्दल विचार करायला लागले. स्वराजमुळे का असेना पण मी त्या सगळ्या गोष्टींमधून त्या विचारांमधून बाहेर पडून वर्तमानात जगायला लागले. आणि मग मला कळलं आहे की एवढ्या मोठ्या धक्क्यातून फक्त प्रेमच मला बाहेर काढू शकतं. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे आई की मला स्वराजशी लग्न करायचं आणि हे जे काही घडलं आहे ते पाठीमागे सोडून एक नवीन प्रवास सुरू करायचा. आणि त्या प्रवासासाठी मला तुझ्या आधाराची आणि आशीर्वादाची गरज आहे. देशील ना? अगं विचारतेस काय? आज आशीर्वाद कायम असणार आहे तुझ्या पाठीशी. पण एकदा सांगितलं असतं तर बरं झालं असतं. पण तू आता ठरवलंयस ना, मी तुझ्या पाठीशी. नको काळजी करू. ओके?